श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 156. त्यांचा सारा अहंकार लवाला गेला होता. त्या क्षणी मनातील मीपणाचा भावना नष्ट झाली होती. आपण ज्ञानी नसून पूर्ण अज्ञानी आहोत याचा त्यांना साक्षात्कार झाला होता. आणि स्वामींसमोर नतमस्तक होत त्यांनी स्वामींना करुणा भाकली होती. आम्हाला क्षमा करा स्वामीराज, आम्हाला क्षमा करा. आमच्यासारखे पडतमूर्ख अपराध करीतच असतात. या अपराधाबद्दल आम्हाला क्षमा करा. साक्षात परब्रह्म समोर असताना आम्ही ओळखू शकलो नाही. म्हणजे गणेश आंधळा नव्हता, तर आम्हीच डोळे असून आंधळे होतो. तुम्हीच आम्हाला डोळस बनवलं. आम्ही तुमची जी थट्टा केली, कुचेष्टा केली, त्यासाठी तुम्ही आम्हाला जरूर शिक्षा द्या, परंतु आम्हाला दूर लोटू नका. आपण दीनानाथ आहात, शरणागत वत्सल आहात. आम्ही आपणास शरण आलो आहे. आमचा उद्धार करा. दीनदयाळ स्वामी समर्थ विरघळले होते. वैष्णवावर कृपा करीत त्यांचा अनुग्रह करीत ते म्हणाले, गंगा स्नान करा, भागवत धर्माचे आचरण करा, म्हणजे तुमच्या साऱ्या पापापासून तुम्ही मुक्त व्हाल. भागवत धर्माचा प्रसार करा. सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला आणि क्षणात येथे उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. स्वामी गणेशाला म्हणाले होते, गणेशा, शिक्षण घे आणि निरक्षरांना अक्षराची ओळख करून दे. लोकांना जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी दे. शिवबाई आणि गणेश स्वामींना नमस्कार केला होता. काही दिवसांनी लक्ष्मण कोळी सहकुटुंब सहपरिवार अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला आला होता. तेव्हा कित्येक जणांनी त्याला विचारले होते, तुझी गलबत वादळात सापडली होती का रे? स्वामींनी ती धरून किनाऱ्यावर आणले. लक्ष्मण कोळी सद्गतीत झाला होता. स्वामींच्या चरणावर माथा ठेवताना तो आपले अश्रू अनावर झाले होते. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.